व्यावसायिक LPG सिलेंडरवरती निर्बंध आल्यानंतर आता हॉटेल व्यावसायिक सध्या गॅसवर असलेले पाहायला मिळत आहेत। यामुळं करायचं काय असा प्रश्न हॉटेल व्यावसायिकांसमोर आहे आणि त्याचमुळं आता हॉटेल व्यावसायिकांनी आता यावर पर्याय शोधून काढला आहे, तो म्हणजे चुलींचा। आपण सध्या रत्नागिरी शहरातल्या एका हॉटेलमध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी सध्या गॅस उपलब्ध नसल्यामुळं आता चुलींचा वापर करून या ठिकाणी हॉटेलमध्ये लागणारे जे अन्नपदार्थ आहेत ते या ठिकाणी शिजवले जात आहेत। आपण सध्या बघू शकतो की कशा पद्धतीनं सध्या पूर्णपणे या ठिकाणी चुलीवरचं हे जेवण तयार केलं जातं आहे। या हॉटेलमध्ये शुद्ध शाकाहारी जेवणासाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी हॉटेलमध्ये शुद्ध शाकाहारी जेवणासाठी माणसं येत असतात आणि त्या माणसांना आता पर्याय म्हणून या ठिकाणी चुलीवरचं जेवण देण्यात आलेलं पाहायला मिळतं। तुम्ही बघू शकता की या ठिकाणचे जे कुक आहेत ते सध्या याच चुलीवरती जेवण करताना पाहायला मिळतात। आपण याच्याशी बातचीत करूया। आता काय सांगाल, काय तयार करताय आणि चुलीचा पर्याय निवडलाय काय? काय सध्या काय चालू आहे? सध्या गॅसची अडचणींमुळे चुलीवरचा पर्याय मग आता निवडलेला आहे। आणि काय काय चुलीवर जेवण करताय तुम्ही सध्या? सध्या तरी आता भात डाळ भाजी उसळ हे एवढंच देता येईल, जास्त काय करता येणार ते। कारण हॉटेलला तेलाचे पदार्थ बनवायचे म्हटले जास्त वडापाव वगैरे चुलीवरती, तर थोडीशी भीतीच आहे कसं आहे। बरोबर आहे, गॅस नसल्यामुळे तर तुम्हाला चुलीवरचं जेवण करता येतं का? आता पर्याय म्हणून तेच करायला लागणार आता। बरोबर आहे। सध्या गॅसची टंचाई आहे, व्यावसायिक गॅस सिलेंडरची टंचाई आहे आणि त्याचमुळे सध्या हॉटेल व्यावसायिकांनी या ठिकाणी चुलीचा पर्याय निवडला आहे। सध्या चुलीवरती जेवण करून ते खवय्यांना या ठिकाणी आपले खाद्यपदार्थ खायला घालताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।